Hello student, in this video we are going to get more information about a literary genre. Literary genre साहित्य प्रकार. एका साहित्य प्रकाराबद्दल आपण माहिती घेणार आहोत. इन द सेक्शन 4 जे जो सेक्शन 4 आहे यामध्ये एका साहित्य प्रकाराबद्दल माहिती दिलेली आहे आणि ती आज आपण पाहणार आहोत. इन द लास्ट इयर गेल्या वर्षी आपण एका साहित्य प्रकाराबद्दल माहिती पाहिली होती, ड्रामा. ड्रामा काय असतो किंवा त्याचे काही एक्झाम्पल्स आपण पाहिले होते. तर यावर्षी आपल्याला इयत्ता 12वीमध्ये जो सेक्शन 4 आहे यामध्ये सुद्धा एका साहित्य प्रकाराची माहिती दिलेली आहे. इन्फॉर्मेशन इज गिवन अबाउट अ लिटररी जॉनरा. हे जॉनरा म्हणजे प्रकार, फॉर्म. in the 4.1 the history of a novel. नॉवेल या साहित्य प्रकाराबद्दल आपण माहिती घेणार आहोत. आणि 4.1 मध्ये नॉवेल काय आहे किंवा त्याचा इतिहास काय आहे, ती नॉवेल हा प्रकार कशा प्रकारे विकसित होत गेला, त्याचा उगम कधी झाला किंवा सुरुवात कधी झाली इत्यादी माहिती आपण या 4.1 हिस्ट्री ऑफ नॉवेल या टेक्स्टमध्ये पाहणार आहोत. बट बिफोर दॅट वी हॅव टू नो अबाउट व्हॉट इज लिटरेचर किंवा लिटरेचर काय आहे किंवा ते आपल्यासाठी कितपत महत्त्वाचं आहे. याकडे आपण फक्त एक पुस्तकाचा भाग किंवा अभ्यासक्रमाचा भाग असं न पाहता साहित्य ही एक आपल्याला आनंद देणारी गोष्ट आहे. लिटरेचर gives us joy. It is a source of knowledge. ठीक आहे. या साहित्य प्रकारातून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचं ज्ञान, माहितीसुद्धा मिळते. इन लिटरेचर सम क्रिएशन्स जे काही तयार केलेलं असतं किंवा जो साहित्य प्रकार असतो तो आपल्याला काहीतरी देतो. In fact, in literature, it is a reflection of our human life. हे मानवी जीवनाचंच प्रतिबिंब आपल्याला या साहित्य प्रकारामध्ये दिसून येते. or it is a reflection of various human experiences. तर हे कोणत्या प्रकारामधून दाखवलं जातं किंवा वेगवेगळ्या प्रकारामधून, साहित्य प्रकारामधून ते दाखवलं जातं. फॉर एक्झाम्पल एपिक असेल, ड्रामा असेल, नॉवेल, एसे असतील, बायोग्राफी असेल, ऑटोबायोग्राफी. तर या वेगवेगळ्या साहित्य प्रकारामधून थ्रू दिस व्हेरियस लिटररी जॉनरा वी गेट मोर अँड मोर इन्फॉर्मेशन अबाउट व्हेरियस लिटररी आस्पेक्ट्स. किंवा एकंदरीत साहित्य हे आपल्याला ज्ञानाबरोबर काय देतं, आनंद देतं, समाधान देतं. हा एक व्ह्यू किंवा ही एक बाजू आपल्याला माहिती असावी आणि या दृष्टिकोनातूनच आपण या भागाला सुरुवात करणार आहोत. किंवा ज्या नॉवेल्स आहेत त्या फक्त एक पुस्तकी भाग म्हणून त्याच्याकडे न पाहता ते आपल्याला काहीतरी देतं या भावनेतून आपण त्याचा आता अभ्यास करणार आहोत. इन द फर्स्ट paragraph, look at the first paragraph. The 18th century has gifted English literature two entirely new forms which are without any traces in the ancient classical heritage. जे 18वे शतक आहे, 18th century, या 18व्या शतकाने जगाला असे चांगले 2 साहित्य प्रकार भेट दिले. तर ते कोणते आहेत? वन ऑफ दोज वॉज द पिरियडिकल एसे अँड द अदर वॉज नॉवेल. ते 18व्या शतकामध्ये हे 2 साहित्य प्रकार आपल्याला मिळाले. द फर्स्ट आहे द पिरियडिकल एसे. पिरियडिकल एसे मीन्स the essay which published by the fixed
इंटरवल ऑफ द टाईम ऑर द फिक्स्ड गॅप ऑफ अ टाईम. ते ठराविक वेळेनंतर हे एसेज पब्लिश होतात. ते त्यालाच आपण मासिक किंवा साप्ताहिक जे ठराविक कालावधीनंतर प्रकाशित केले जातात त्यालाच काय म्हटलं जातं, द पिरियॉडिकल एस्से. अँड द अदर वॉज नॉवेल. आणि दुसरा एक महत्त्वाचा साहित्य प्रकार जो आहे तो कोणता आहे, नॉवेल. आणि याच्याबद्दलच आपण या सेक्शनमध्ये पाहणार आहोत. बोथ ऑफ दीज फॉर्म्स प्रकार, जॉनरा ते शब्द आलेला आहे. बोथ ऑफ दीज फॉर्म्स एस्पेशली नॉवेल caught the spirit of the 18th century as the age of intellectual, sentimental and realistic playing. या ज्या नॉवेल आहेत किंवा 18व्या शतकामध्ये ज्या नॉवेल ज्या पब्लिश झाल्या किंवा लिहिल्या गेल्या त्यांना एक आधार होता किंवा एक प्लेन होता, एक पार्श्वभूमी होती. आणि ती किंवा तो काळ कशा पद्धतीचा काळ म्हणून ओळखला गेला या नॉवेल्समुळे. इंटेलेक्च्युअल, बौद्धिक, सेंटिमेंटल म्हणजेच बौद्धिक आणि भावनिक, ते इंटेलेक्च्युअल अँड इमोशनल असं यांचं मिश्रण म्हणजे काय, सेंटिमेंटल. अँड रिअलिस्टिक, ते वास्तववादी. ते या ज्या नॉवेल्स होत्या या 3 प्रकारच्या फिलिंग्स या नॉवेल्समधून आपल्याला मिळाल्या. अँड ट्राय टू इन्स्ट्रक्ट द रीडर्स, किंवा त्या काळातील जे वाचक होते त्या वाचकांना मार्गदर्शन करण्याचं काम या नॉवेल्सनं केलं. ते आपण पाहिलं या नॉवेल्स कशा पद्धतीच्या होत्या. ते इंटेलेक्च्युअल होत्या, सेंटिमेंटल अँड रिअलिस्टिक. त्यांना तो आधार होता किंवा त्यातील विषय त्या पद्धतीचे असायचे. त्यामुळे या नॉवेल्स वाचकांना काय करत होत्या, इन्स्ट्रक्ट करत होत्या. which would help them to a more purposeful and virtuous life. या नॉवेल्समुळे त्या काळातील लोकांना एक प्रकारची मदत झाली किंवा जे जीवन आहे ते कसं जगलं पाहिजे किंवा कशा पद्धतीचं असायला पाहिजे, मोर पर्पजफुल अँड व्हर्च्युअस. ते हेतुपूर्वक, उद्दिष्टपूर्वक आणि व्हर्च्युअस, ते काहीतरी मूल्य असलेलं असं मूल्यवान किंवा नीतिमूल्य असलेलं जीवन त्या काळातील लोकांना या नॉवेल्समुळे कळालं किंवा त्या पद्धतीचं आयुष्य हे जगता आलं त्या काळातील लोकांना. सिन्स द टाइम ऑफ इट्स ओरिजिन नॉवेल हॅज बीन गेनिंग पॉप्युलॅरिटी अँड ग्रोईंग ग्रॅज्युअली. ठीक आहे. आणि त्यामुळेच किंवा या प्रकारच्या नॉवेल्स होत्या किंवा नॉवेल्समधून अशा पद्धतीने जे वाचक आहेत ते अवेअर झाले, ते इन्स्ट्रक्ट झाले. आणि त्यामुळेच नॉवेल हा जो साहित्य प्रकार आहे, हा जो लिटररी जॉनर आहे, तो सुरुवातीपासूनच अधिक प्रसिद्ध होत गेला किंवा लोकांमध्ये तो लोकप्रिय झाला. अँड ग्रोईंग ग्रॅज्युअली, आणि हा जो प्रकार आहे तो कुठेही लुप्त न होता अधिकाधिक वाढत गेला किंवा त्याचं प्रमाण वाचकांमध्ये त्याचं प्रमाण वाढत गेलं. टुडे इट इज रेकग्नाइज ॲज द मोस्ट डॉमिनंट लिटररी जॉनर. आणि त्यामुळेच यावरही आपण पाहिलं की ते नॉवेल्स हे कशा पद्धतीचे असायचे आणि या फीचर्समुळेच जो लिटररी जॉनर आहे तो एक डॉमिनंट लिटररी जॉनर, एक प्रभावी साहित्य प्रकार म्हणून आज ओळखला जातो. जे बाकीच्या किंवा अनेक साहित्य प्रकारामध्ये हा एक डॉमिनंट लिटररी जॉनर आहे, प्रभावी साहित्य प्रकार आहे. लुक ॲट द सेकंड पॅराग्राफ. A novel is a relatively long narrative fiction which describes intimate human experiences normally in a prose form. ठीक आहे. मग नॉवेल काय आहे? इट इज अ रिलेटिवली लॉंग नरेटिव्ह फिक्शन. ठीक आहे. खूप मोठं लॉंग असं कथनात्मक काल्पनिक अशी लॉंग नरेटिव्ह फिक्शन, दीर्घ अशी मोठी अशी काल्पनिक कथा. हे फिक्शन म्हणजे काय, काल्पनिक, इमॅजिनरी.
which describes intimate human experiences normally in a prose form, की ज्यामध्ये मानवी जीवनातील जे अनुभव आहेत ते अगदी तीव्र स्वरूपाचे मांडले जातात किंवा त्याचं वर्णन केलं जातं आणि ते कशा पद्धतीमध्ये असतं, नॉर्मली इन अ प्रोज फॉर्म, सेंटेन्सेस म्हणजे गद्य स्वरूपामध्ये हे आपल्याला दिसून येतं. द प्रेझेंट इंग्लिश वर्ड नॉवेल इज डिराइव्ड फ्रॉम द इटालियन वर्ड नॉवेला. की आता जो प्रचलित शब्द आहे नॉवेल हा इटालियन वर्ड नॉवेला या वर्डमधून किंवा या शब्दापासून तयार झालेला आहे. मीनिंग न्यू. नॉवेला किंवा नॉवेल म्हणजेच काय, न्यू. अ नॉवेल नरेट्स अ स्टोरी एम्बेलिशिंग इट with more details of time, place, nature, people and their minds, their gestures and activities. ठीक, नॉवेल नरेट्स किंवा नॉवेलमध्ये काय कथन केलं जातं, एक प्रकारची कथा जी खूप सजलेली असते किंवा सजवलेली असते. इट विथ मोर डिटेल्स किंवा कोणत्या घटकांपासून किंवा कोणत्या गोष्टींपासून ही कथा, एक प्रकारची कथा सजवलेली असते. टाईम, वेळ, एक विशिष्ट काळ त्या कादंबरीमध्ये असतो. प्लेस, ठिकाण असेल. नेचर, त्या कादंबरीमध्ये एक प्रकारचा निसर्ग, एक वातावरण दाखवलेलं असतं. पीपल अँड देअर माइंड्स, ठीक आहे, त्या कथेमध्ये असणारे लोक, त्यांचे मन किंवा त्यांची मानसिक स्थिती किंवा त्यांची विचार करण्याची पद्धती, विचारसरणी. देअर जेस्चर्स, त्यांचे हावभाव. अँड देअर ॲक्टिव्हिटीज, त्यांच्या ॲक्टिव्हिटीज. या अनेक घटकांपासून एखादी कथा सजवलेली असते किंवा ती कथन केली जाते. आणि म्हणजे हे थोडक्यात हे काय असतं, नॉवेलमध्ये या गोष्टींच्या आधारे एखादी कथा कथन केली जाते. ती कथन कोणामार्फत केली जाते, बाय द रायटर और बाय द कॅरेक्टर बाय द थर्ड पर्सन. एखाद्या रायटर तो कथन करतो किंवा एखादं त्या स्टोरीमधीलच कॅरेक्टर ती स्टोरी सांगतो किंवा एखादा थर्ड पर्सन. नॉवेल मेक्स लाईफ इझियर टू अंडरस्टँड दॅन इन ड्रामा अँड पोएट्री. नॉवेलमध्ये जे मानवी अनुभव सांगितलेले असतात किंवा जीवन हे नेमकं काय हे समजण्यास आपल्याला थोडंसं सोपं जातं ड्रामा आणि पोएट्रीच्या तुलनेमध्ये. इन मॉडर्न एरा नॉवेल हॅज अडॉप्टेड लिटररी प्रोज. आणि या अनेक फीचर्समुळे किंवा या कादंबरी ही अशा प्रकारची असते आपण पाहिलं, आणि यामुळेच इन मॉडर्न एरा म्हणजे काय, काळ, जो आत्ताचा काळ आहे, जो आधुनिक काळ आहे, या काळामध्ये नॉवेलला एक किंवा नॉवेल म्हणजेच काय म्हणून स्वीकारलेला आहे, लिटररी प्रोज, एक साहित्य प्रकार जो कोणत्या फॉर्ममध्ये आहे, प्रोज फॉर्ममध्ये आहे. लुक ॲट द नेक्स्ट पॅराग्राफ. द नॉवेल ॲज अ लिटररी जॉनरा हॅज हिस्ट्री ऑफ अबाउट 2000 years. ते आत्ताच आपण पाहिलं की इन मॉडर्न एरा आपण नॉवेला या शब्दालाच किंवा आज तो फॉर्म काय म्हणून ओळखला जातो, नॉवेल, किंवा तो एक डॉमिनंट लिटररी जॉनर आहे, एक प्रभावी साहित्य प्रकार आहे, किंवा त्याला काय म्हणून स्वीकारलेला आहे, लिटररी प्रोज फॉर्म. ठीक आहे, यामागे एक शॉर्ट हिस्ट्री आहे किंवा त्या नॉवेलचा, कादंबरीचा एक इतिहास आहे आणि त्या इतिहासामधून ती विकसित होत आलेली आहे आणि त्याबद्दल माहिती या आपल्या नेक्स्ट पॅराग्राफमध्ये आहे. द नॉवेल ॲज अ लिटररी जॉनरा हॅज हिस्ट्री ऑफ अबाउट 2000 years. जवळपास 2000 वर्षांचा इतिहास या साहित्य प्रकाराला लाभलेला आहे. अमंग द अर्ली प्रिकर्सर्स ऑफ नॉवेल अ कलेक्शन ऑफ टेल्स नोन ॲज Greek romances dating from the 2nd to the 6th century may top the list. किंवा नॉवेल या साहित्य प्रकाराची जी नांदी आहे, प्रिकर्सर्स म्हणजे किंवा या साहित्य प्रकाराचे जे पूर्व संकेत आहेत ते आपल्याला ग्रीक
रोमॅन्सेस या टेल्स किंवा ज्या टेल्स आहेत, टेल्स ज्या गोष्टी आहेत, ज्या काय म्हणून ओळखल्या जातात किंवा त्यांना एक नाव आहे, ग्रीक रोमॅन्सेस. ठीक आहे, या गोष्टींमध्ये आपल्याला नॉवेल या प्रकाराचे पूर्वसंकेत, पूर्वचिन्हे किंवा नांदी असलेली दिसून येते. आणि याचा कालखंड काय सांगितलेला आहे, फ्रॉम द 2nd to the 6th century, दुसऱ्या ते 6व्या शतकापर्यंत. These imaginative and delightful stories of ideal love and marvelous, किंवा या ज्या छोट्याशा टेल्स होत्या किंवा कथा होत्या त्या कशा असायच्या, इमॅजिनेटिव्ह, काल्पनिक, डिलाइटफुल आनंद देणाऱ्या, अँड विच आर और स्टोरीज अबाउट आयडियल लव, किंवा या कथांचा विषय काय असायचा, आयडियल लव, आदर्श प्रेम. और किंवा या कथा कशा असायच्या, मार्वलेस, उत्कृष्ट, और ॲडव्हेंचरस, साहसी. profoundly affected the creative writing for the next 1000 years. या ज्या छोट्याशा टेल्स होत्या, ग्रीक रोमॅन्सेस जे होते ते या प्रकारचे विषय त्या कथांचे असायचे. आणि या कथांमुळेच पुढे जवळपास हजारो वर्ष नॉवेल हा जो प्रकार आहे तो अधिक विकसित होत गेला. किंवा या छोट्याशा गोष्टींपासून किंवा गोष्टींचा परिणाम पुढे आपल्याला दिसून येतो. आणि पुढे ज्या हजारो वर्षापर्यंत ज्या कादंबऱ्या लिहिल्या गेल्या त्या आपण पाहतो. द नॉवेल इन द मॉडर्न एरा युजली मेक्स यूज ऑफ अ लिटररी प्रोज, किंवा आत्ता मॉडर्न एरामध्ये ज्या नॉवेल्स आहेत त्याच्यामध्ये प्रोज फॉर्ममध्ये त्या आहेत किंवा प्रोज फॉर्ममध्ये त्या लिहिलेल्या आहेत. म्हणजे जरी इथं सांगितलेलं आहे की इन मॉडर्न एरा, ठीक, आताच्या आधुनिक काळामध्ये त्या नॉवेल या प्रोज फॉर्ममध्ये आहेत, तरीसुद्धा द अर्लियर थ्रेड्स ऑफ द जॉनरा कॅन बी फाउंड इन वर्जिल्स इकॉलॉगस और मॅलरीज मॉर्टे डे ऑर्थर और जेफरी चॉसर्स द कॅन्टरब्युरी टेल्स. हे तरीसुद्धा खूप अगोदर या प्रोज फॉर्म म्हणजे काही काही ज्या रायटिंग्स आहेत, काही जे नॉवेल्स आहेत त्या आपल्याला प्रोज फॉर्ममध्ये असलेल्या दिसून येतात. म्हणजे पूर्वीसुद्धा या काही नॉवेल्स प्रोज फॉर्ममध्ये असलेल्या आपल्याला दिसून येतात. तर त्यामध्ये आहे व्हर्जिल यांचे इकॉलॉगस, मॅलरीज यांचे मॉर्टे डे ऑर्थर और जेफरी चॉसर यांचे द कॅन्टरब्युरी टेल्स. टेल्स मध्ये आत्ताच सांगितलं मी गोष्टी. तर टेल्स म्हणजे अनेक गोष्टींचा हा संग्रह आहे. इकॉलॉगस हा सुद्धा इकॉलॉग आणि इकॉलॉगस, तर अनेक इकॉलॉग्स आहेत त्यामुळे इकॉलॉगस म्हटलेलं आहे. तर हे काय आहेत, कथासंग्रह आहेत. आणि हे कथासंग्रह पूर्वीसुद्धा प्रोज फॉर्ममध्ये लिहिलेले होते. त्यामुळे आपल्याला हे असं म्हणता येईल की पूर्वीसुद्धा काही नॉवेल्स हे प्रोज फॉर्ममध्ये होत्या. तर अशा प्रकारे ही एक सुरुवात आहे हिस्ट्री ऑफ नॉवेल, किंवा छोटीशी सुरुवात आपण केलेली आहे. तर जो राहिलेला भाग आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया.